माझं नाव लावण्या गजानन कदम. माझ्या शाळेचं नाव पीएमसी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवमत आहे. मी इयत्ता चौथीतली विद्यार्थी आहे. मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. वर्गात रोहनची आवडती पेन्सिल हरवली. तो सगळीकडे बघायला लागला. शोधत होता. त्याला ती पेन्सिल त्याच्या मित्राच्या टेबलवर दिसली. रोहन थांबला. तो विचारात पडला. त्याच्या मित्राचं नाव होतं नयन. तो रोहन विचारात पडला की नयन तर माझा चांगला व पक्का मित्र आहे. तो तर असा करूच शकणार नाही. माझी पेन्सिल चोरू शकत नाही. रोहन नयनकडे गेला व म्हणू लागला, नयन, तुला ही माझी आवडती पेन्सिल कुठे सापडली? नयन म्हणाला, अरे रोहन, मला तर तुझी पेन्सिल नाही सापडली. मला तर कबीरनी आणून दिलती. ही पेन्सिल, तुझी आवडती पेन्सिल आणून दिली. चल, कबीर म्हणजे रोहन म्हणाला की नयन, चल बरं, मला कबीरपाशी घेऊन तर चल बरं, मी त्याला विचारते. मग नयन आणि रोहन गेले कबीरपाशी आणि कबीरपाशी पोचले तर रोहन चुपचाप बसला नाही. त्याला खूप घाई गडबड होती. माझी आवडती पेन्सिल कुठे गेली? मला तर माझ्या पप्पानी माझ्या बर्थडेला दिलती. माझ्या चांगल्या पप्पानी दिलती. मला तर ही पेन्सिलच पाहिजे. मग रोहन काही थांबला नाही आणि तो कबीरपाशी गेला आणि म्हणू लागला, कबीर, तुला माझी ही आवडती पेन्सिल कुठे सापडली? कबीर तिथून भागत पळायला. रोहन आणि नयननी त्याला पकडून घेतला आणि टीचरपाशी पाडलं आणि टीचर म्हणू लागले, हो कबीर, तू तर असा होताच नाही. त्या गंद्या मित्रा व गंद्या मैत्रिणीसोबत तू राहू लागला म्हणून तू चोरी करू लागला. तू जर नयन व रोहन सोबत थांबला असता आणि चांगली मैत्री केली असती तर तुला ही वाईट सवय नाही लागली असती. तर कबीर रडू लागला. टीचर, मी याच्यापुढे असे नाही करणार. माझी ही भूल झाली आहे. टीचर, मला माफ करून द्या आणि मला मारू नका. असं करून तो रडायला लागला आणि मग तो
मग तो टीचरच्या पाया पडू लागला. टीचरने त्याला चांगल्या पद्धतीने उचललं आणि लाड करून सांगितलं, बेटा असं नाही करायचं, हे तर चूक आहे. तू असं करशील कसं? मला तर हे विश्वासच नव्हता तुझ्यावर, भरोसाच नव्हता. तू असं कसं करणार? तू आता रोहन व नयन सोबत राहत जा. तुला चांगली सवय लागशील आणि तू मला प्रॉमिस कर आणि तू सगळ्या शाळेला, टीचरला, प्रिन्सिपलला आणि पूर्ण जगाला प्रॉमिस कर की याच्या पुढे तू अशी भूल नाहीच करणार, म्हणजे नाहीच करणार. मग मग कबीर म्हणू लागला, हो टीचर, मी अशी भूल नाही करणार. मग रोहन, नयन आणि कबीर चांगले पक्के आणि चांगले मित्र झाले. धन्यवाद. या गोष्टीतून बोध मिळते की कधीही चोरी करू नये. धन्यवाद. आणि चांगल्या मित्रासोबत राहावे, वाईट मित्रासोबत नाही राहावे. धन्यवाद.